चटपटीत कथा ज्यातून तत्वज्ञानाचा थोडा बोधही मिळावा हे ऐकायला सगळ्यांनाच आवडतात. अशात काही स्टोरीज मी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. विनाकारांची स्तुती ऐकायची खूप इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते. आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की मी केलेली छोटीतली छोटी कलेची प्रतिकृती म्हणा किंवा काहीही कलेचं सादरीकरण असतं त्याची कीर्ती ही 7 समुद्रापलीकडेपर्यंत जावी, भलेही ते किती मूर्खपणा का असेना. तर याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा नीरो या जुलमी शासकाने ठरवलं होतं की तो स्वतः सिंगिंग करणार आणि स्वतः लायर नावाचं काहीतरी एक वाद्य होतं, एक गिटार सारखं तुणतुण्यासारखं, ते वाजून मी स्वतः गायनाच्या स्पर्धेमध्ये उतरणार वगैरे वगैरे. तर याचं हे वेड इतकं मोठं झालं होतं की त्याच्या शो साठी बळजबरीने गरीब लोकांना आणून त्या स्टेडियम मध्ये, त्या एम्पी थिएटर मध्ये बसवल्या जायचं. त्यांच्यासोबत हे मोठमोठे अधिकारी जे राजकारणी असायचे त्यांना बसवल्या जायचं आणि तिथे जर का त्याच्या तालात जर टाळ्या वाजवल्या गेल्या नाहीत तर त्याची नावं नोंदणी करण्यात यायची. सैनिक हे नोंदणी करण्यात यायची आणि नंतर त्यांना शिक्षा देण्यात यायची. आणि गरीब बिचारे जी जनता असायची ती जर का तालात चुकली किंवा टाळ्या व्यवस्थित उत्साही होऊन जर त्या टाळ्या वाजवत नसतील तर त्यांना फटके देण्यात यायचे. सांगायचं हेच आहे की ही जी स्तुती ऐकण्याची जी ओढ असते ती आपल्याला पागल करून टाकत असते आणि शेवटी त्यात आपला विनाश होतो. नेहमी लक्षात घ्या, खरा आदर हा आपल्या स्वतःच्या मनात स्वतःतून येत असतो. बाहेरचा आदर काहीच कामाचा नाही, भले तुम्ही एक साधारण नागरिक असाल किंवा खूप मोठे सम्राट असाल. कधी विचारांच्या कल्लोळात स्वतःला एवढंही गुंतवू नका की डोळ्यासमोर अस्तित्वात नसलेलंही संकट दिसायला लागेल. एक उदाहरण सांगतो. नीरो हा जो जुलमी शासक होता रोमन साम्राज्यातला, त्याला कळालेलं होतं की त्याच्या विरोधात एक क्रांतिकारक चळवळ सुरू झालेली आहे. त्यामुळे त्याने एक मोहीम राबवली होती की दिसला कोणीतरी बंडखोर किंवा त्याच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करणारा की त्याला अरेस्ट करायचं आणि त्याला टॉर्चर करायचं. मग या चळवळीत, या क्रांतिकारक चळवळीत जी काही लोक इन्व्हॉल्व होती ती एक लोक घरच्या घरीच आत्महत्या करायला लागली. बरं, यांचं तर ठीक आहे, ही लोक कशा प्रकारे या कटात इन्व्हॉल्व होती. पण जी लोक ज्यांचा याच्याशी काही तीळमात्रही संबंध नाही ती देखील स्वतःला संपवत होती. तर त्यांच्या मनात काय झालं असावं की त्यांनीही अतिविचार, एखाद्या गोष्टीला डोक्यावर इतकं घेणं की ती तुमचं जगणंच मुश्किल करून टाकेल, अशी परिस्थिती ते स्वतःच्या मनात निर्माण करून घेत असतील. तर जास्त काळजी करू नका, जास्त चिंता करू नका. शेवटी सगळं नॉर्मल होणार आहे. फक्त तुमच्या नियंत्रणात काय आहे ह्या गोष्टींचा शोध घ्या आणि त्याप्रमाणे वागायला लागा. आपण नेहमी हाच प्रश्न करत असतो की हे तर अन्याय आहे, माझा याच्याशी काहीच संबंध नसताना माझ्यासोबत असं का होतंय. पण संबंध असतो. या विषयात कुठेतरी तुमचा संबंध असतो. तुम्ही नाही त्या लोकांच्या सहवासात वावरलात, तुम्ही नाही त्या व्यक्तींशी संपर्क ठेवलात, त्यामुळे ही वेळ तुमच्यावर येत असते. तर चुकीच्या लोकांसोबत संबंध ठेवल्याने तुमचं कसं नुकसान होतं याचं एक उदाहरण मी तुमच्या समोर सांगतो. सेनेका एक खूप इज्जतदार व्यक्तिमत्व होतं. त्यांची सगळीकडे कीर्ती पसरलेली होती. एक ज्ञानी व्यक्ती, एक सुज्ञ नागरिक म्हणून सगळीकडे त्यांची कीर्ती पसरलेली होती. पण त्यांचा संबंध नीरोच्या विरुद्ध असलेल्या चळवळीमध्ये, क्रांतिकारक चळवळीमध्ये असलेल्या लोकांशी अनावधानाने आला. त्यांच्यामध्ये आणि सेनेकामध्ये काही पत्रव्यवहार झाला. नीरो म्हणजे एक जुलमी शासक जो रोमन साम्राज्यात होऊन गेलेला आहे. तर हा जो पत्र व्यवहार झाला त्यात फक्त त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की तुम्ही हे जे काही करताय त्याचं मला आनंदच आहे. तर या एका वाक्याची किती मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली हे जरा लक्षात घ्या. या एका वाक्यामुळे त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. नीरो याच्या क्रूर शासनामध्ये बंडखोरीची शिक्षा ही मृत्यूदंडच होती. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की चुकीच्या लोकांमध्ये वावराल तर तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल. आपण
कधी कधी चिंतेने उगाच व्यथित झालेलो असतो, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायला लागतो आणि या गोष्टींमध्ये इतके गुंग होऊन जातो की आपलं आयुष्यच जगणं कठीण व्हायला लागतं. तर कधी कधी आपल्याला हे विचार करायला पाहिजे की या गोष्टी खरंच एवढ्या महत्वाच्या आहेत का? कारण एक दिवस जेव्हा आपण या जगात नसू तेव्हा आपल्याला कुणी आठवण करणार नाहीये, आणि जरी कुणी आपल्याला आठवण करणारं असलं तरी त्यांच्यासाठी आपण फक्त एक मेमरीज असू. इथे एक छोटीशी गोष्ट सांगतो. जेव्हा मार्कस ऑरेलियस रोमन साम्राज्यातले एक खूप मोठे सम्राट होते, ते त्यांचे यंग रिक्रूट्सला पाहायचे, तेव्हा त्या यंग रिक्रूट्सला हेड्रियन हा राजा, म्हणजे त्यांच्या पूर्वी झालेला एक राजा होता, हा त्यांच्यासाठी फक्त एक नाव होतं. हेड्रियन हा मुळात कसा व्यक्ती होता काय नाही हे फक्त मार्कस ऑरेलियस यांना आणि त्यांच्या समवयस्क लोकांनाच माहिती होतं. त्यांच्यासाठी तर ते फक्त नाव होतं. तर असंच एक दिवस आपलं होणार आहे. आपले व्हिडिओज, आपलं आवाज, आपला स्वभाव जरी काही लोकांना माहिती असला तरी त्यांच्यासाठी आपण हेच बनणार आहोत, एक मेमोरी, एक आठवण. तुम्ही जे काही काम करायचं ठरवलं असेल ते लगेच्या लगेच करायला सुरुवात करा. त्यासाठी उशीर करू नका. जास्त विचार करत बसाल तर ती वेळ निघून जाईल आणि तुमचा उत्साहही निघून जाईल. याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नीरोच्या जुलमी राज्यात एक क्रांतिकारी चळवळ चालू होती. आता इथे मला नावं पाठ नाहीयेत त्यामुळे मी एक व्यक्ती असंच म्हणेल. तर हे जे क्रांतिकारक मंडळ होतं याच्यामधला एक सेनानी होता. तो समोर आला आणि त्याने पुढाकार घेतला नीरोला मारण्याचा. तर जेव्हा त्याचा हा डिसिजन झालेला होता आणि हा नीरोला मारणार होता तर त्याला लगेच जाऊन त्याला मारायला हवं होतं ना, लगेच जाऊन त्याचा खून करायला पाहिजे होता. पण तो तिथे थांबतो आणि त्याचं एक पवित्र कोणतं तरी खंजर असतं, त्याला धार देण्यासाठी तो कोणत्या तरी त्याच्या जवळच्या गुलामाकडे देतो. तर हा जो नोकर असतो त्याचा, तो धार द्यायला त्याच्या घरात नेतो आणि त्याची बायको पाहते आणि म्हणते, हे काय हो, तुम्ही काय आणलं? म्हणते, अरे हे आपले सर तिथे जाऊन नीरोचा खून करणार आहेत, त्याला धार द्यायला आलो. या बाईच्या पोटात काही राहत नाही आणि ही जाते आणि नीरोच्या दरबारात जाऊन सगळं जशास तसं वर्णन करून सांगते. तर सांगायचा उद्देश हेच की तुम्ही जर जास्त उशीर केलात तर ही वेळ निघून जाईल, हे करेल. कधी कधी आपल्याला निर्णय झाल्याच ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करताय किंवा कुठेही काम करत असाल, तिथे तुमचा बॉस असो किंवा वरिष्ठ अधिकारी असतात ज्यांच्या जुलमाखाली तुम्हाला इथे थांबून राहावं लागतं. तर हा जो तुमचा ऑफिसचा ॲटमॉस्फिअर आहे, जर तुम्ही बॉस असाल तर इथे तुम्ही किती चांगलं वातावरण निर्माण करू शकता याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण जर तिथे चांगल्या विचारवंत लोकांना जर स्वातंत्र्याने स्वैराचार करण्याची जर मुभा नसेल तर तिथे अधोगती ही निश्चितच आहे. कारण जिथे ज्ञानांचा आदर होत नसेल, जिथे प्रगतीला स्कोप नाही, तिथे अधोगती किंवा विनाशच येतं. नीरो ह्या जुलमी शासकाच्या साम्राज्यामध्ये एक नियम होतं की जर इथे कोणी विचारवंत स्वतःला म्हणत असेल किंवा चांगले वेश परिधान करून जर वावरत असेल तर ते एक गुन्हा म्हणून साबित होणार होतं. तर असा काळ, असं वातावरण तर आपल्याला कोणत्या कंपनीत किंवा आपल्या कोणत्या आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण करायचं नाहीये. जर तुम्ही अशा अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली आलेला असाल तर तुमचं स्वातंत्र्य, तुम्ही आंतरिक स्वातंत्र्य तरी जपा, पण या लोकांचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. की आणि तुमच्या हातात जर अधिकार असतील तर जितकं होईल तितकं स्वैराचार, मुक्ताचार, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य हे तुम्ही कसं निर्माण करता येईल याकडे लक्ष द्या. तर मित्र, कशा वाटल्या तुम्हाला या कथा? तत्वज्ञानासंबंधी असलेल्या विविध गोष्टी मी या चॅनलवर शेअर करत असतो. तुम्हाला जर असं कंटेंट पाहायला आवडत असेल तर नक्की माझं चॅनल एकदा चेक करा.